भिवंडी तालुका कोपर गांव में हर वर्ष की तरह इस वर्ष भी श्री वेताल महाराज की जात्रा उत्सव का आयोजन कोपर ग्राम पंचायत व कोपर गांव के ग्रामस्थ मंडलों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर श्री वेताल महाराज की अभिषेक, महापूजा, महाआरती, पालकी सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया, जिसमें भारी संख्या में मान्यवर व कोपर गाँव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर श्री वेताल महाराज की दर्शन की। तो वही श्री वेताल महाराज की सभी भक्तों को कोपर ग्राम पंचायत सरपंच श्री हेमंत घरत ने शुभकामनाएं दी। म्हणजे गावाच्या वेशीवर आणि नवसाला पावणारा हा देव आणि जागृत देव आहे आणि खरोखर नवसाला पावणारा देव। आणि आजच्या यात्रेनिमित्त मी सर्व ग्रामस्थांना यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा देतोय। धन्यवाद। प्रथम जय श्रीराम, वेताल स्वामी महाराज की जय। आज या आमच्या श्री क्षेत्र कोपर पावनभूमीत आमचे ग्रामदैवत कुलदैवत श्री वेताल स्वामी महाराज यांच्या यात्रेचा उत्सव आज रविवारी हा मोठ्या उत्साहाने साजरा केलेला आहे। वैशाख महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात येणाऱ्या रविवारी आम्ही वेताल महाराज यांच्या यात्रेचा उत्सव आयोजित करतो। आज सकाळपासून आपण बघतच असाल गावातील सर्व ग्रामस्थ, तरुण, महिला मंडळ, ज्येष्ठ यांची सर्वांची फार मोठ्या संख्येने इथे दर्शन घेण्यासाठी रांग लागलेली होती, गर्दी होती। पंचक्रोशीतील भक्तगण, भाविकगण इथे मोठ्या उत्साहाने इथे दर्शन घेऊन सगळ्यांनी हा यात्रोत्सव आनंदाने साजरा केलेला आहे। आमच्या या कुलदैवत, ग्रामदैवत वेताल स्वामी महाराजांच्या बद्दल बोलायचं झाले तर या आमचे आराध्य दैवत आहेत, कुलदैवत आहेत। आणि जेव्हापासून आम्ही यात्रोत्सव साजरा आमच्या पूर्वजांनी केलेला आहे साजरा, तेव्हापासून आमच्या गावावर आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा संकट आलेला नाही। या वेताल महाराज स्वामींच्या आशीर्वादानेच आमच्या गावाचा मोठ्या उत्साहाने विकास होत आहे आणि या विकास कामामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा आजपर्यंत आलेला नाही। आम्ही जो विकास करतो तो वेताल स्वामींच्या चरणी अर्पण करतो। आणि आज सकाळी आमच्या गावातील ज्येष्ठ मंडळी, बालगोपाल भजनी मंडळी तसेच श्री कोपरेश्वर प्रासादिक भजन मंडळी यांनी मोठ्या उत्सवाने या वर्षी पहिल्यांदाच इथं भजन सोहळा पार पाडला आणि या भजन सोहळ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात गर्दी, उत्साह होत होती। आणि आता थोड्याच वेळात आमच्या वेताल स्वामी महाराजांच्या पालखीला सुरुवात होत आहे आणि मोठ्या प्रमाणात इथं गावातील ग्रामस्थ मंडळ, भक्तगण, भाविक जमत आहेत। आणि आम्ही वेताल स्वामी चरणींची एकच प्रार्थना करतो का आमच्या गावाचा विकास हा भरभराटीने होऊ दे आणि गावावर कुठलाही अनुचित प्रकार, अनुचित घटना घडू नये आणि या गावातील सर्व ग्रामस्थांना त्यांचा योग्य तो आशीर्वाद लाभू दे हीच आम्ही वेताल स्वामी चरणींच्या प्रार्थना करतो। आणि एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय श्रीराम। वेताल स्वामी महाराज की जय।